नमस्कार. ट्रिग्नॉमेट्री मधला नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. ट्रायंगलच्या बेसिक प्रॉपर्टीज माहिती आहेत. काही थिअरम्स पण ट्रायंगल रिलेटेड आपण स्कूल लेवलला झालेले आहेत. सो आता याच्या पुढच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. त्यासाठी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि आणखीन एक सिस्टीम आपण यूज करणार आहोत. ती काय आहे वगैरे हे इथे आपण आता बघायचं आहे. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला माहिती आहे, ती पण आपण बरेचदा यूज केली आहे. त्याच्यानंतर त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवरून आपण तिथे ट्रिग्नॉमेट्री अँड पोझिशन ऑफ पॉईंट वगैरे हे सगळं स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. त्या सगळ्याचा यूज करून त्याच्यानंतर ही जी नवीन सिस्टीम आहे ती सिस्टीम काय आणि त्याचं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमशी काय रिलेशन आहे वगैरे ते थोडंसं आपण इथे बघणार आहोत. आधी ट्रायंगल म्हणजे आपल्याला काय ते माहिती आहे. ट्रायंगलचे 6 एलिमेंट्स असतात, 3 साइड्स असतात अँड 3 अँगल्स असतात. आणि ह्या 3 साइड्स 3 अँगल्स म्हणजे 6च्या 6 एलिमेंट्स मस्ट बी पॉझिटिव्ह. ते सगळे पॉझिटिव्हच असले पाहिजेत. बिकॉज एक जरी निगेटिव्ह असेल तर तो ट्रायंगल तिथे निगेटिव्ह किंवा 0 काही असेल तर ट्रायंगल फॉर्म होणार नाही. सो ऑल साइड्स अँड अँगल्स मस्ट बी पॉझिटिव्ह, हे माहिती आहे. त्यानंतर एक बेसिक प्रॉपर्टी आहे. सपोज हा ट्रायंगल आहे आणि त्याचे काही अँगल आहेत ABC असे अँगल आपण घेतले. देन A + B + C = 180 डिग्री ही बेसिक प्रॉपर्टी आहे, ती आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर सपोज साईड कन्सिडर केल्या. सो अँगल B च्या अपोजिट ही B साईड, A च्या अपोजिट A अँड C च्या अपोजिट C साईड. देन ABC ह्या साईड लेंथ आहे ट्रायंगलच्या. आता ह्या ट्रायंगलच्या साईड लेंथ म्हणजे ABC किंवा हे अँगल ABC यापैकी कुठलाही एक इलेमेंट, एक पार्ट जर आपण चेंज केला म्हणजे त्याचं मेजरमेंट, त्याची व्हॅल्यू आपण जर चेंज केली तर त्याचा इफेक्ट सगळ्या ट्रायंगलवर होतो आणि ट्रायंगल चेंज होतो. कारण सपोज हा B हा अँगल आहे इथे, असा सपोज हा अँगल B असा घेतला तर लगेच इथे A येणार आहे आणि तो अशा पद्धतीने ABC म्हणजे कम्प्लिटली ट्रायंगल तिथे चेंज झालाय. सो ह्या 6 एलिमेंट्स मधला कुठलाही एलिमेंट चेंज केला तर ट्रायंगलची पोझिशन, ट्रायंगल हा तिथे चेंज होतो वगैरे सगळे बेसिक आहेत. आता आपण अशी एक सिस्टीम अभ्यास करणार आहोत, सिस्टीम बघणार आहोत. वेअर त्या साइड्स आहेत ट्रायंगलच्या, साइड्स ऑफ ट्रायंगल अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल डिटरमाइन्स पोझिशन ऑफ पॉइंट इन द त्या प्लेन. म्हणजे जी काय कार्टेशियन सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये एखाद्या पॉईंटची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी या ट्रायंगलचा यूज होतो, म्हणजे ट्रायंगलच्या साइड्स अँड अँगलचा यूज होतो. तर त्या सिस्टीमला म्हणतात पोलर सिस्टीम. तर ती पोलर सिस्टीम म्हणजे काय ते आपण थोडंसं बघूया. आणि आपली नेहमीची प्लेन XOY प्लेन कार्टेशियन सिस्टीम जी आहे आपली कार्टेशियन, सो ती काय आहे आणि त्या दोघांचं रिलेशन काय आहे ते थोडंसं आपल्याला बघायचं. तर पोलर सिस्टीम म्हणजे काय, सपोज एखादा पॉईंट आपण प्लेनमध्ये कुठलाही 2x2 प्लेन अशा ह्याच्यावर P हा पॉईंट आपण इथे घेतला सपोज, आणि काही डिस्टन्सवर, काही पॉझिटिव्ह डिस्टन्सवर इथे O हा पॉईंट आपण इथे कन्सिडर केला. तर ह्या O ह्या पॉईंट मधून एक आपण लाईन काढायची, एक रे काढूया आपण ना. सपोज हा OX आपण म्हणू, हा OX असा एक रे काढला. आता ह्या O ह्या पॉइंटला ओरिजिन असं कन्सिडर करून आपण P मधून जाणारी एखादी जर लाईन काढली, रे काढला इथनं सपोज या पॉइंटला. आता ते इन्फिनिटीकडे जाणार आहे. त्या एका सर्टन पॉइंटला आपण B हे जर इथे नाव दिलं तर OB आणि OX याने एक अँगल फॉर्म झालेला आहे. या अँगलला जर आपण θ डिग्री अँगल आहे असं म्हटलं आणि ह्या O पासून ह्या P ह्या पॉइंटला, P हा त्या प्लेन मधला पॉइंट आहे, त्या पॉइंटचं डिस्टन्स हे जर आपण R इतकं घेतलं, सो हा जो फॉर्म झालेला आहे आणि हा जो P हा पॉइंट आहे हा त्या प्लेन मध्ये असणार आहे, XOY प्लेन मध्ये आहे. तर हा P ह्या पॉइंटची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी हे जे डिस्टन्स आहे O पासून P पर्यंतचं हे डिस्टन्स आणि हा जो अँगल आहे तो अँगल कशाला फॉर्म झालाय, तर ह्या ऍक्सिसला फॉर्म झालेला अँगल आहे. तो अँगल आणि हा रेडियस या दोन फक्त जे काही दोन पार्ट्स आहेत किंवा हे दोन जे इलेमेंट्स आहेत ह्याने त्या P ह्या पॉइंटची पोझिशन तिथे डिटरमाइन होते. सो P ची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी ही R आणि हा जो काय अँगल आहे तेवढं तिथे पुरेसं असतं. आता ही सगळी जी सिस्टीम आहे किंवा ही जी सगळी डायग्राम याला म्हणतात, हा जो OX आहे, हा जो आपण ऍक्सिस यूज केला आहे θ अँगल फॉर्म करण्यासाठी P पर्यंत, सो जो OX ऍक्सिस आहे त्याला म्हणतात पोलर ऍक्सिस. आपण हा जनरली आपण X ऍक्सिस वर घेणार आहोत OX ऍक्सिस. सो OX ऍक्सिस इज पोलर ऍक्सिस. त्याच्यानंतर ज्या पॉइंट P ह्या मधून जो एक रे गेलेला आहे त्याला म्हणतात पोलर वेक्टर. सो OB हा जो आहे त्याला म्हणायचा पोलर वेक्टर, हा OX आहे त्याला म्हणायचं पोलर ऍक्सिस, आणि
याचे कोऑर्डिनेट्स तयार होणार आहेत. आता हे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत म्हटलं तसं की ह्या दोन पॉइंट्सने फॉर्म झालेले त्याची पोझिशन आहे. मी पोझिशन कशी इंडिकेट केली जाते तर फर्स्ट त्याचा कोऑर्डिनेट असतो आर अँड सेकंड कोऑर्डिनेट असतो थीटा. सो या पी ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स ते पोलर कोऑर्डिनेट्स त्याला म्हणतात, ते कार्टेशियनशी रिलेटेड येणारच आहे. सो पोलर कोऑर्डिनेट्स कसे असतात तर आर अँड थीटा, वेअर आर इज डिस्टन्स बिटवीन दिस ओरिजिन टू पी, पी पर्यंतचं डिस्टन्स, तर त्याला म्हणायचं आर आणि तो तुमचा फर्स्ट कोऑर्डिनेट, आणि हे थीटा हे जे आहे ह्याला पोलर कोऑर्डिनेट्स म्हणतात आर अँड थीटा. आणि जो ओरिजिन जो आपण म्हणतोय ज्याला ओरिजिन म्हणून घेतलंय ओ, याला म्हणतात पोल. सो हा पोल झाला, हा पोलर ऍक्सिस झाला, हा रेडियस वेक्टर झाला, अँड दिस पी हा पॉइंट द पोझिशन ज्याची डिटरमाइन करायचे त्याचे हे पोलर कोऑर्डिनेट झाले आर अँड थीटा. आता जनरली एक्स वाय हे आपण कोऑर्डिनेट कन्सिडर करतो एक्स वाय प्लेनमध्ये. मग ते एक्स वाय कोऑर्डिनेट्स काय इंडिकेट करतात रिलेटेड टू ट्रिग्नॉमेट्री वगैरे हे आपण फर्स्ट 1-2-3 व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. सो ते ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक्स वाय काय डिटरमाइन करतात आणि इथे पोलर कोऑर्डिनेट आणि एक्स वाय ह्या पॉईंटचं काय रिलेशन आहे, मग ट्रिग्नॉमेट्रीशी पोलर कोऑर्डिनेटचं काय रिलेशन आहे हे थोडंसं आता आपल्याला बघायचं. मग त्यासाठी अर्थातच कार्टेशियन सिस्टीम आपण घेणार आहोत, एक्स वाय प्लेन घेणार आहोत आणि युनिट सर्कल वगैरे. आता ते माहिती आहे आपल्याला एक्स आणि वाय युनिट सर्कल जर घेतलं तर एक्स वाय काय इंडिकेट करतात तर कॉस थिटा अँड साइन थिटा इंडिकेट करतात वगैरे ते माहिती. तर थोडंसं आपण इथे एक्स वाय प्लेन आणि कोऑर्डिनेट सिस्टीम इथे बघणार आहोत, म्हणजे आपल्याला रिलेशन बिटवीन पोलर सिस्टीम अँड कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे इथे कळेल. आता पोलर कोऑर्डिनेट्स आर थीटा वगैरे आपण बघितलंय. पी हा पॉईंट असेल तर तो पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर असं त्याला म्हणतात. आता कार्टेशियन सिस्टीम मध्ये आपण त्याचं काय रिलेशन आहे ते बघणार आहोत. तर एखादा पोझिशन वेक्टर पी हा कार्टेशियन सिस्टीम मध्ये घेतला म्हणजे एक्स ओ वाय प्लेन, हा ओरिजिन आहे ओ म्हणजे त्याला पोल म्हणतात पोलर सिस्टीम मध्ये, इथे आपण त्याला ओरिजिन म्हणतो कार्टेशियन प्रोडक्ट. सो एक्स आणि वाय हे ऍक्सिस आहेत आणि हा पी हा पॉईंट कुठेतरी इथे आहे. या पी ह्या पॉइंटला जॉईन करणारा पोल पासून जर आपण एखादा रे इथे काढला त्याला रेडियस वेक्टर म्हणतो आपण, आणि त्याचा डिस्टन्स किती घेणार आहोत आर घेणार आहोत, शक्यतो रेडियस वेक्टर म्हणायचं म्हणून आर. सो ह्या ओ टू पी ह्या पॉइंट पर्यंतचं हे डिस्टन्स इथे असणार आहे आर, आणि याचे कोऑर्डिनेट्स ऍक्च्युली काय आहेत तर आर थीटा हे कोऑर्डिनेट्स आहेत. पण एक्स ओ वाय प्लेन मध्ये आपण त्याचे कोऑर्डिनेट कसे लिहितो एक्स वाय, x1 y1 x2 y2 म्हणजे अशा फॉर्म मध्ये शक्यतो लिहितो. वेअर फर्स्ट कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस आणि सेकंड इज रिलेटेड टू वाय ऍक्सिस. आर थीटा किंवा त्याला आपण म्हणणार एक्स वाय हे त्याचे कोऑर्डिनेट्स, पी चे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय. आता सपोज हे एक सर्कल काढलेलं आहे आपण, हे सर्कल युनिट सर्कल असेल. युनिट सर्कल याचा मिनिंग काय असणार आहे ओरिजिन पासून ह्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स त्याचं किती असलं पाहिजे 1 असलं पाहिजे. सो आपण ह्या पॉइंटला सपोज ए असं नाव देऊया. सो ओ टू ए हे डिस्टन्स किती असलं पाहिजे 1. सो युनिट सर्कल असल्यामुळे लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू 1 अशी युनिट असणार, आणि लेंथ ऑफ ओ पी हा आपण रेडियस वेक्टर घेतलाय त्यामुळे त्याची लेंथ आपण आर अशी कन्सिडर करूया. लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू आर. सो आपल्याला रिलेशन आपल्याला दिसणार आहे की कार्टेशियन सिस्टीम आणि पोलर सिस्टीम मध्ये काय रिलेशन आहे, आणि कार्टेशियन सिस्टीम आणि ट्रिग्नॉमेट्री मधलं काय रिलेशन आहे आपण आधीच बघितलेलं आहे सुरुवातीला, तर ते तिथे डायरेक्ट एस्टॅब्लिश होणार आहे. सो आपण सपोज या ए मधून इथे परपेंडिक्युलर इथे घेतला तर आपल्याला एक ट्रायंगल फॉर्म झालेला दिसेल. सो इथे परपेंडिक्युलर टाकला, ह्याला बी हे पॉइंटला नाव दिलं, आणि त्याच्यानंतर पी या पॉइंट पासून पण इथे परपेंडिक्युलर टाकला. प्रॉपर्टी ट्रायंगलच्या बेसिक प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे, त्याला आपण क्यू हे नाव देऊ. तर आता हा याला परपेंडिक्युलर आहे, एक्स ऍक्सिस ही एक्स ऍक्सिसला हा परपेंडिक्युलर आहे, आणि क्यूच्या इथे हा पण पॉइंट परपेंडिक्युलर आहे. मग हे जर दोन परपेंडिक्युलर असतील तर ए बी आणि पी क्यू हे एकमेकांना मस्त काय असले पाहिजेत पॅरलल असले पाहिजेत, आणि मग ते ट्रायंगल दोन ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे अप्लाय करता येईल. सो परपेंडिक्युलर ए बी हा आपण ओ एक्सला परपेंडिक्युलर टाकलाय, ए बी परपेंडिक्युलर टू ओ एक्स अँड पी क्यू परपेंडिक्युलर टू ओ एक्स. असे एक्स ऍक्सिसला दोन परपेंडिक्युलर टाकले, सो दोन ट्रायंगल फॉर्म झाले. ते ए ओ ए बी एक फॉर्म झालाय, अँड ट्रायंगल ओ पी क्यू हा दुसरा एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपण सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी यूज करू शकतो, आणि त्याच्या आधी इथे या ए चे काही कोऑर्डिनेट्स घेऊया आपण.
आता इथे एक्स वाय असं यूज केलं, सो ह्याला आपण x1 y1 असं आपण म्हटलं. सो ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1, पण आपल्याला जर युनिट सर्कल असेल तर x1 ला काय म्हणायचं आणि y1 ला काय म्हणायचं आपल्याला माहिती. या सुरुवातीच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितलंय. x1 ही पोझिशन काय असते cos थीटा अँड y ही पोझिशन असते sin थीटा, कारण हे रेडियस युनिट सर्कल आहे ना, हे डिस्टन्स 1 असल्यामुळे त्या कॉस आणि साइनच्या व्हॅल्यूज तिथे येणार आहेत x आणि y च्या तिथे. सो ते आपण तिथे घेऊ शकतो. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टी प्रमाणे, सो इन ट्रायंगल, हा फर्स्ट ट्रायंगल OAB, ट्रायंगल OAB अँड ट्रायंगल OPQ, या दोन ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी, कारण हे दोन सिमिलर होणार ट्रायंगल, कारण त्या सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टीज तुम्ही स्कूल लेवलला असताना बघितले असतील. साईड साईड, अँगल अँगल वगैरे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज इथे अप्लाय होऊन OBA आणि OQP हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार आहेत आणि मग त्याचे रेशो सेम असतात वगैरे, हे सगळे आपण त्यांच्या साइड्सचे रेशो सेम असतात वगैरे कन्सेप्ट आहे ना, तो कन्सेप्ट आपण ट्रायंगल जे आहेत OAB अँड OPQ हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार आहेत. त्या सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टीज वगैरे स्कूल लेवलला झाल्या आहेत आपल्याला, त्या जर अप्लाय केल्या तुम्ही तर लक्षात येईल की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर असले की आपल्याला त्याच्या पुढची प्रॉपर्टी पण माहिती आहे, ते थिअरम झाले असतील बघा तुम्हाला 9th और 10th मध्ये, की त्याच्या साइड्स असतात, त्या साइड्स पण कशा असतात, साइडच्या त्या रेशो काय असतात, रेशो सेम असतात त्या साइडचे. सो ते आपण इथे यूज करणार. सो आता OB हे डिस्टन्स किती असणार आहे, OB हे इथे जर x1 असेल तर हे डिस्टन्स किती असणार x1, बिकॉज हा पॉइंट A, हा पॉइंट A चे जे x1 y1 कोऑर्डिनेट आहेत ते काय इंडिकेट करतात, तर ह्या O पासून ह्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स जे x1 आहे तो म्हणजे फर्स्ट कोऑर्डिनेट असतो, आणि जी ही हाईट आहे म्हणजे B पासून A पर्यंतचा डिस्टन्स आहे तो y कोऑर्डिनेट असतो. सिमिलरली O पासून Q पर्यंतचा डिस्टन्स कुठे बघायला मिळणार आहे आपल्याला, हे x कोऑर्डिनेट, म्हणजे O टू Q डिस्टन्स असणार आहे x अँड P पासून Q डिस्टन्स असणार आहे y. सो हाईट y ना, सो y कोऑर्डिनेट येणार, सो ते डिस्टन्स असणार आहे y. त्यामुळे हे AB असणार आहे y1, OB असणार x1, हा सगळा OQ असेल x, O पासून Q पर्यंत डिस्टन्स x असणार आहे आणि हा PQ डिस्टन्स किती असणार आहे, y असणार आहे. आणि मग आता आपण ह्या दोन ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी इथे यूज करूया. सो काय यूज करता येईल आपल्याला, साइड्सच्या ज्या साइडचे जे रेशो असतात ते सेम असतात. तर ही साइड घेऊया OB, मीन्स x1 अपॉन धिस x, म्हणजे एक साइड ह्या ट्रायंगल मधली आणि त्याच्याच रिलेटेड दुसरी साइड ह्या ट्रायंगल, ज्या ऑर्डरमध्ये त्या ऑर्डरमध्येच ते सिमिलर असतात वगैरे, ते आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे ती ऑर्डर वगैरे ती नीट कन्फर्म करून हे नावं आपण लिहितो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत वगैरे. पण आता आपल्याला फक्त काय बघायचं की याचे रेशो सेम असतात ते बघायचे. सो त्या ऑर्डरमध्ये ते रेशो सेम असतात. सो x1 अपॉन धिस x, सो इथे लिहायचं बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, वी कॅन राईट x1 अपॉन x इज इक्वल टू दिस y1, आणि ह्याला सिमिलर म्हणजे ह्या त्याच्यात y असे असणार, y1 अपॉन y. तर म्हणजे ते लिहिताना असं की OB अपॉन OQ इज इक्वल टू AB अपॉन PQ, त्याच ऑर्डरने त्या सिमिलर म्हणजे त्याच ऑर्डरने ते रेशो सेम असतात वगैरे, आपल्याला ते झालंय. इज इक्वल टू या साइडचं बघायचं झालं तर ही लेंथ 1 आहे आणि ही कंप्लीट लेंथ बघायची आहे तर R आहे. ही A टू P R नाहीये, ही सगळी लेंथ R आहे. O पासून P पर्यंत आपण स्टार्टिंगला घेतलं होतं की O टू P हे डिस्टन्स R आहे, OP R आहे, आणि OA किती आहे 1 आहे. सो इज इक्वल टू 1 अपॉन R. सिमिलॅरिटी ट्रायंगलच्या, दोन ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीचा कन्सेप्ट आपण यूज केला आणि साइडचे रेशो सेम असतात वगैरे असं म्हटलं. साइड लिहिताना आपण डायरेक्ट x1 y1 वगैरे लिहिलंय, OB OQ वगैरे नाही, कारण आता आपल्याला माहिती आहे ना OB म्हणजे x1 आहे, AB म्हणजे y1 वगैरे, हे सगळं आता आपल्याला माहिती आहे इथे कोऑर्डिनेट सिस्टीम मधलं. आता काय मिळालं आपल्याला, दॅट इम्प्लाइज x साठी आणि y साठी लिहिलं, दॅट इम्प्लाइज x1 अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन R and y1 upon y is equal to 1 upon r. आता यातला x1 आणि y1 काय ते आपल्याला माहिती आहे का, कारण हे युनिट सर्कल आहे. आपण घेतले ना, इथे लिहिलं नाहीये, लेंथ ऑफ OP लेंथ ऑफ OA इज इक्वल टू 1 हे लिहिलंय. याचा अर्थ हे काय, याच्यातनं जाणार हे सर्कल आहे, युनिट सर्कल आहे. त्यामुळे हे जे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 ते काय इंडिकेट करतात, cos थीटा आणि sin थीटा हे इंडिकेट करतात. त्यामुळे x1 y1 ची व्हॅल्यू काय ते आपल्याला माहिती आहे. सो त्याच्यावरून लिहिणार आपण x1 अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन r, दॅट इम्प्लाइज x1 इज इक्वल टू x अपॉन r,
दॅट इम्प्लाइज x1 मीन्स cos theta इज इक्वल टू x अपॉन r. आणि मग x, कारण पोलार जे आहेत कोऑर्डिनेट, पोलार सिस्टीम आहे त्यातले आपल्याला कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काढायची ना, x आणि y ची काय, ते मी r इकडे शिफ्ट करूया. सो दॅट इम्प्लाइज r इज इक्वल x इज इक्वल टू r cos theta. सो इन जनरल कुठेही जर p हा पॉइंट इथे असेल आणि युनिट सर्कलवर जरी नसेल तरी आपण त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y त्याचा रिलेटेड टू ट्रिग्नॉमेट्री काय रेशो येतात हे आपण तिथे सांगू शकतो. तर त्या x साठी काय आपण लिहू शकतो, तर r cos theta, वेअर r इज रेडियस वेक्टरची ती लेंथ जी काय असेल ती ओरिजिन पासून त्या p या पॉइंट पर्यंतची जी लेंथ असेल ती म्हणजे r, तिला रेडियस म्हणतो आपण. सो x इज इक्वल टू r cos theta असं येतं. आणि सिमिलरली y1 अपॉन y हे जर कन्सिडर केलं तर काय येणार आहे, सिमिलरली y1 अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन r. दॅट इम्प्लाइज y कडे घेतलं तर काय येणार, y1 इज इक्वल टू y अपॉन r. दॅट इम्प्लाइज y1 मीन्स sin theta इज इक्वल टू y अपॉन r. दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू r sin theta. सो पोलर कोऑर्डिनेट जे होते x आणि y, कारण हा पोलर पॉइंट आपण p घेतलाय इन जनरल प्लेन मध्ये, त्याचे r थीटा हे कोऑर्डिनेट्स होते, त्याला आपण xy असं म्हटलं. तर xy ची व्हॅल्यू काय आली, x मीन्स r cos theta अँड y मीन्स r sin theta. सो पोलर कोऑर्डिनेट्स r थीटा यांच्या व्हॅल्यूज काय असतात, तर r cos theta आणि r sin theta. काही व्हिडिओ पूर्वी एक व्हिडिओ केला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण युनिट सर्कल यूज करून ह्या x आणि y चे cos theta आणि sin theta ह्या व्हॅल्यूज काढल्या होत्या, त्यावरून स्टँडर्ड व्हॅल्यूज पण आपण काढल्या होत्या वगैरे, ते सगळं बघितलं होतं. पण तेव्हा त्याच्यानंतर सांगितलं होतं की जरी युनिट सर्कल नसेल आणि इन जनरल कुठेही जरी पॉइंट असेल तरी त्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात एक्स वाय, हे कुठल्याही क्वाड्रंटमध्ये तो पॉइंट असेल तर त्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट एक्स वाय असतात ते cos theta sin thetaच असतात. पण युनिट सर्कलला ते मल्टिपल त्याचा 1 असतो म्हणून नुसतं cos theta sin theta येतं. आणि इन जनरल घ्यायचं तर ते r cos theta आणि r sin theta येतं असं मी तेव्हा म्हटलं होतं. तेच आलंय की पोलर कोऑर्डिनेट्स r theta जे असतात ते काय रिप्रेझेंट करतात, तर फर्स्ट इज r cos theta अँड सेकंड इज r sin theta. सो कार्टेशियन सिस्टीम आणि पोलर सिस्टीम याच्यामध्ये रिलेशन काय मिळालं आपल्याला, p हा जर कुठला एखादा पोझिशन वेक्टर आहे OP हा, त्याच्या p ह्या पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स आपल्याला बघायचे झाले, सो p r थीटा इज इक्वल टू काय मिळालं, p चे पॉइंट्स मिळाले r cos theta अँड r sin theta. त्यामुळे तुम्हाला ह्या याच्यात जरी दिलं असेल r थीटा म्हणजे रेडियस आणि अँगल, नुसतं रेडियस आणि अँगल डिटरमाइन करते पोझिशन ऑफ पॉइंट p. त्याचे मग r cos theta आणि r sin theta हे कोऑर्डिनेट्स डायरेक्ट आपल्याला मिळतात. फक्त कशावरून मिळाले, तर रेडियस अँड थीटा ह्या अँगलवर. म्हणजे ट्रायंगलचेच हे भाग झाले ना, रेडियस म्हणजे ती साईड झाली ना, त्या साईडची लेंथ झाली. सो एका साईडची लेंथ आणि एक अँगल, ह्या दोन गोष्टी म्हणजे दोन इलेमेंट्स डिटरमाइन करतात पोझिशन ऑफ p इन द प्लेन. या प्लेन मध्ये XY प्लेन जे आपण 2x2 प्लेन यूज करतो सगळीकडे, सो त्या प्लेन मधली p ह्या कुठले एनी पॉइंट p, ह्या पॉइंट p ची पोझिशन डिटरमाइन करतात. हे काय, दोन एंटिटीज किंवा दोन एलिमेंट्स फक्त पोझिशन डिटरमाइन करतात. काय एक माहिती असायला, पण r हा माहिती असायला, r म्हणजे ओरिजिन पासून त्या पॉइंट p चं डिस्टन्स, ते r माहिती असायला हवं. आणि थीटा हा अँगल तिथे माहिती असायला हवं. आता या r आणि थीटा मध्ये थीटा हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह रोटेशन वाईज ठरणार आहे. थीटा कॅन बी 0, कारण तो x ऍक्सिस वरच p हा पॉइंट असेल तर इथे थीटा 0 येणार आहे. x to x हा अँगल किती येणार, 0. सो इथे 0 अँगल असू शकतो. तो जर ह्या डायरेक्शनने गेला क्लॉकवाईज तर थीटाला आपण निगेटिव्ह म्हणू शकतो, म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. अँटी क्लॉकवाईज गेला तर तो पॉझिटिव्ह असणार आहे. सो थीटा कॅन बी 0, निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. पण r काय, रेडियस आहे किंवा r हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ओरिजिन टू पॉइंट p हे डिस्टन्स आहे, त्याला आपण रेडियस म्हणतो, कारण तिथून आपण सर्कल काढलं ती रेडियस होते म्हणून. सो r हे 0 किंवा निगेटिव्ह असू शकत नाही. सो r मस्ट बी पॉझिटिव्ह अँड थीटा कॅन बी 0, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काही असू शकतो. सो हे r थीटा फक्त माहिती असेल तर आपल्याला r cos theta आणि r sin theta हे डिटरमाइन करून तो पॉइंट काय आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय काय आहेत आणि मग तो पॉइंट प्लेन मध्ये नक्की कुठे प्लॉट करायचा ते आपण लगेच काढू शकतो.
मला वाटतं 9th और 10th मध्ये आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केली होती. त्याच्यात आपल्याला असे XY पॉईंट्स काढायला लागायचे आणि मग ते आपण XY प्लेनवर प्लॉट करायचो आणि मग त्याच्यातून जाणारी लाईन फॉर्म करायची वगैरे, ते सगळं आपण बघितलंय. तिथे आपण पॉईंट प्लॉट करण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल काय असायचं, तर इक्वेशन्स असायची. ती सॉल्व्ह करून आपल्याला XY पॉईंट्स मिळायचे, ते आपण प्लॉट करायचं. तर आता इथे ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेटेड आपण बघितलं तर पोलार सिस्टीममध्ये फक्त एक आर रेडियस आणि फक्त एक थीटा जर आपल्याला माहिती असेल, नोन असेल, एवढे दोन फक्त एलिमेंट्स आपल्याला नोन असतील तर आपल्याला त्याच्यावरनं आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा हे काढता येईल. आणि त्याच्यावरनं हा XY पॉईंट काय आहे हा कळलं. म्हणजे काहीतरी XY म्हणजे काहीतरी सपोज 10 -20 असा काहीतरी पॉईंट आहे. आता 10 -20 या कार्टेशियन सिस्टीम मध्ये कुठे प्लॉट करायचं हे आपण सहज करू शकतो. नाही माहिती आहे आपल्याला कसा प्लॉट करायचा वगैरे. फर्स्ट कोऑर्डिनेट हा एक्स कडनं घ्यायचा आणि मग परपेंडिक्युलर बघून तिथे तो पॉईंट घ्यायचा. -20 वाय कडनं आणायचे आणि ते असं ते तो पॉईंट प्लॉट करायचा त्याच्यात. सो आपल्याला एकदा हे पॉईंट्स मिळाले की तो पॉईंट प्लॉट करू शकतो आणि म्हणजेच त्या पी ह्या पॉईंटची पोझिशन कुठे आहे हे आपण तिथे डिटरमाइन करू शकतो. सो म्हणून आपण असं म्हटलं की ह्या पोलर सिस्टीममुळे आपल्याला फक्त दोन इलेमेंट्सने, ते दोन इलेमेंट्स कशाचे आहेत, अर्थातच ट्रायंगलचे दोन इलेमेंट्स आहेत. एक साईड लेंथ आहे आर आणि एक अँगल आहे थीटा. ह्या दोन वरून फक्त आपल्याला एखाद्या पॉईंट पी याची पोझिशन पोलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कुठे आहे ती सांगू शकतो. तर आताच आपल्याला कळलं की पी आर थिटा इज इक्वल टू आर कॉस थिटा आर साइन थिटा. सो कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर स्टँडर्ड असेल तर कॉस थिटा साइन थिटा काढता येतो. आर माहिती असेल तर ते सगळं मग प्रॉडक्ट वगैरे करून आपण हा पॉईंट नक्की कुठला आहे हा इथे असा रिअल नंबर्स मध्ये इथे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे त्याची पोझिशन पण कळली आपल्याला. एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की जो पॉईंट आहे तो कसा काय आर थिटाने डिसाईड करता येतो, की कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, त्याची पोझिशन काय असेल, कोऑर्डिनेट्स काय असतील, हे कसे काय तिथे डिटरमाइन करता येतील हे थोडंसं एक आपण बघूया. एक्झाम्पल बघितल्यावर लक्षात येईल. आता हा क्यू 4π/3 म्हणजे आर इज इक्वल टू 4 आणि π/3 अँगल दिलाय थिटा, म्हणजे आर थिटाच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत. सो हे काय दिलेलं आहे, क्यू आर थिटा हे आपल्याला दिलेलं आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला हा क्यू हा पॉईंट XY प्लेन मध्ये नक्की कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठल्या पोझिशनला हे काढता येऊ शकतं. म्हणजेच काय करायला लागेल, त्यासाठी XY हे कोऑर्डिनेट्स माहिती असायला हवेत. एकदा XY पॉईंट मिळाला की तो आपल्याला प्लॉट करता येतो, मग कुठे येतो आपल्याला कळतो. सो ते XY पॉईंट्स कसे काढायचे तर आत्ताच आपण बघितलं की वी नो दॅट x इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड y इज इक्वल टू काय असतं आर साइन थिटा. आणि एकदा हे XY पॉईंट मिळाले की ते प्लॉट केले की तर कुठे आहे कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते कळेलच. सो हियर आर म्हणजे काय आहे, फर्स्ट कोऑर्डिनेट म्हणजे 4 आणि π/3 म्हणजे काय थीटा. हियर आर इज इक्वल टू 4 अँड थीटा इज इक्वल टू π/3. देयरफॉर x इज इक्वल टू आर मीन्स 4 cos π/3. π/3 मीन्स 60. सो cos 60 ची व्हॅल्यू माहिती आहे असायला हवी. अँड y इज इक्वल टू 4 sin 60 π/3 sin π/3. So that implies x is equal to 4 into cos π/3 is √3/2. Cos 60 is 1/2. Cos 60 is 1/2 and y is equal to 4 into sin π/3. Sin π/3 किती आहे √3/2. So that implies x is equal to 2 राहिले. x is equal to मिळालं 2 and y is equal to मिळाला 2√3. सो x ची व्हॅल्यू x कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला 2 and y कोऑर्डिनेट मिळाला 2√3. देयरफॉर xy हे कोऑर्डिनेट्स असतील q चे, तर ते कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत, इट इज इक्वल टू q ऑफ 2 and y असणार आहे 2√3. म्हणजे हे दोन पॉइंट्स जिथे x 2 आहे आणि y 2√3 हे दोन पॉईंट जिथे आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार, कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये त्या पॉईंटला तो जर प्लॉट केला तर तिथे तुम्हाला क्यू मिळेल. सो तिथे त्याची त्या क्यूची पोझिशन असेल. सो अशा पद्धतीने जर फक्त पोलर कोऑर्डिनेट्स आर थिटा एवढेच जरी माहिती असतील तरी त्या क्यू किंवा पी या जो काही पॉईंट असेल त्या पॉईंटची पोझिशन आपण डिटरमाइन करू शकतो. ती पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी अर्थातच XY कोऑर्डिनेट्स लागतात आणि ते असे आपण विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्री आणि कार्टेशियन सिस्टीम आपण ते आणू शकतो आणि पोझिशन तिथे डिसाईड करू शकतो.